हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवणार आहे पत्ताकोबी. तर तुमची मुलं कोबीची भाजी खात नाहीत ना? माझी मुलं खात नव्हते आणि मी आता अशा प्रकारे कोबीची भाजी बनवत असते. तर माझी मुलंही खातात. तर चला तुम्हाला मी दाखवते मी कशा प्रकारे बनवते, म्हणजे जेणेकरून तुमची मुले खातील कोबीची भाजी. चला तर तुम्हाला दाखवते. मी पूर्ण तयारी केलेली आहे. हा बघा, अशा उभ्या आकारामध्ये पत्ताकोबी कट करून घेतलेला आहे, उभा कोबी. आणि बटाटा या उभ्या साईडमध्येच कट केलेला आहे साईजमध्ये. आणि लसूण, खोबरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सर्व मी एकत्र करून मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहे. सर्व एकत्र बारीक करून घेणार. खोबरे, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. थोडेसे मीठ पण टाकायचे त्यात. चवीनुसार टाकायचे, जास्त नाही टाकायचे मीठ. हे पहा, अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे मी. एक साईडला मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यात 2-3 पळी तेल टाकत आहे. 2 ते 3 पळी, तुम्हाला जसं तुम्ही बनवणार आहे भाजी त्याप्रमाणे टाकू शकता. एकदम तेल असं गरम होत आहे. तेल आपले चांगले गरम होत आहे. कडक तेल झाल्यानंतर त्यात आपण मोहरी टाकायची आहे. कारण मोहरी ही तडतड आवाज आला पाहिजे. अशी तडतडली मोहरी ना चांगली, त्यात आपण हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर ना ते आपण जे वाटण वाटलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. कारण हिरवी मिरची आपण कच्ची वापरलेली आहे, तर ती चांगली परतून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे चांगली परतून घ्यायची. आणि परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटाटा. चांगलं परतल्यानंतरच बटाटा टाकायचा. बटाटा व्यवस्थित हलवून घ्यायचा. अशा प्रकारे भाजी केल्याने खूप चविष्ट होते आणि मुलं पण आवडीने खातात. माझी मुलं खात नव्हती पण आता खातात. आणि मीठ टाकायचे. आपण पहिल्यांदा वाटणामध्ये थोडे मीठ टाकलेले आहे आणि आता मीठ, नंतर आपल्याला मीठ टाकायचे नाही. अशा प्रकारे मीठ टाकल्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचे. तुमच्याही मुलं खात नसतील तर असे बनवा, नक्कीच खाते. एक 10 मिनटासाठी झाकून ठेवायचे, 5च मिनटासाठी. आणि 5 मिनटानंतर काढायचे. नंतर त्याच्यात आपल्याला कोबी टाकायचं आहे. थोडासा बटाटा थोडासा अर्धा कच्चा झाला ना, अर्धा कच्चा वाफळून घ्यायचा आणि नंतर कोबी आपल्याला त्यात ॲड करायचं. हा पहा, आता हा कापलेला आपला कोबी त्याच्यामध्ये ॲड करायचा, आपल्याला टाकायचं त्याच्यात. सर्व एकत्र करून घ्यायचे, हलवायचे व्यवस्थित. दोनदा आपण मीठ वापरलेलं त्यामुळे आता परत मीठ टाकायची गरज नाही आणि पाणीही टाकायची गरज नाही. बिना पाण्याचा आपल्याला हा बनवायचा आहे. कोबीमध्ये ऑलरेडी पाण्याचं मात्रा भरपूर असते आणि आपण मीठही टाकलेलं आहे, तर ते दोन्हीच्या पाण्यामध्येच बरोबर हा कोबी शिजून निघतो. पाणी वापरायची गरज लागत नाही याला, बिना पाण्याचाच छान होतो. जरा झाकून ठेवायचं, 10 मिनटासाठी झाकून ठेवायचे. मी 5 मिनटांनी परत तुम्हाला दाखवणार आहे, नंतर 5 मिनटांनी दाखवणार आहे. तर 5 मिनटांनी थोडं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. असं आहे बघा, 5 मिनटं झाले. 5 मिनटांनी हलवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं खालीवरती जरा. आणि परत अजून झाकून ठेवून 10 मिनटांनी काढायचं, म्हणजे आपला कोबी व्यवस्थित होणार. झालेली आहे आपली कोबीची भाजी.
मस्त अशी कोबीची भाजी झाली. मुलांनाही आवडते. माझी मुलं खात नव्हते, पण आत्ता मी अशा प्रकारे बनवते ते आवडीने खातात. आणि टिफिनला मुलांना द्यायला बरी पडते अशी, आणि खातात पण. बटाटा टाकल्यामुळं मुलं खातात. नाहीतर अशी कोबीची भाजी बनवली ना, मुलं अजिबात खात नव्हते. हे पहा कशी झाली कोबीची भाजी. मी अशा पद्धतीने बनवते. तुम्ही कसे बनवता? अशी बनवत नसाल तर नक्कीच बनवा. मुले नक्कीच आवडीनं खातील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.